भजन घेऊया. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा. गुरु साक्षात परब्रह्मा तस्मै श्री गुरवे नमः. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णौ वन्दे जगद्गुरुं. श्रीकृष्णौ वन्दे जगद्गुरुम्. ॐ श्रीकृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः. सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तुते. कैलासराणा शिवचंद्रमौळी फणींद्रमाथा मुकुटी झळाळी. कारुण्य सिंधू भवदुःखहारी तुझ वीण शंभो मज कोण तारी. कार्पण्यदोषोपहत स्वभाव पृच्छामि त्वां धर्मसम्मूढचेताः. यच्छ्रेयस्यान्निश्चितं ब्रूहि तन्मे शिष्यस्तेऽहं शाधिमां त्वां प्रपन्नम्. ॐ श्री परमात्मने नमः. घेऊयात का ताई श्लोक आता? हो हो हो. श्लोक क्रमांक 45. हा. प्रयत्नाद्यतमानस्तु योगी संशुद्ध किल्बिषः अनेक जन्म संसिद्धस्ततो याति परां गतिम्. या श्लोकाचा अर्थ बघूया. अनेक जन्मापासून अंतःकरणाची शुद्धी सिद्धी प्राप्त करणारा आणि सातत्याने अभ्यास करणारा योगी सर्व पापांपासून शुद्ध होऊन त्या साधनांच्या आधारे परमश्रेष्ठ अशा गतीला म्हणजे मोक्षाला जातो. ओवी बघूया. जे वर्ष शतांची आकोडी जन्म सहस्रांची आडी लंघिता पातला थडी आत्मसिद्धीची. म्हणून साधन जाता घवे अनुसरे तया स्वभावे मग आयती बैसे राणीवे विवेकाची. 65. कारण की कोट्यावधी वर्षांनी हजारो जन्मांचा प्रतिबंध दूर करीत तो आत्मसिद्धीच्या किनाऱ्याला येऊन पोचतो. म्हणून सर्व प्रकारची साधने स्वभावताच त्याला आपोआप प्राप्त होतात आणि मग तो सहजपणे विवेकाच्या गादीवर बसतो. नंतर पाठी विचारी तया वेगा तो विवेको ही ठाके मागा मग अविचारणीय ते अंगा घडून जाय. नंतर वेगाने आत्मतत्वाचा विचार करीत असता साधक पुढे जात असतो. त्यामुळे विवेकही मागे राहतो आणि मग सर्व विचारांच्या पलीकडे असलेले ब्रह्म
ते तो स्वतःच होतो. तेथ मनाचे मेहुडे विरे, पवनाचे पवनपण सारे, आपण पा आपण मुरे आकाशही. अशा समाधीच्या अवस्थेत मनरूपी ढग विरून जातात, प्राणवायूचे हसणे बंद होते आणि तो आपल्या ठिकाणीच चिदाकाशात लीन होऊन जातो. प्रणवाचा माथा बुडे येतुलेनी अनिवार्यच, अनिर्वाच्य सुख जोडे, म्हणून आधीची बोल बहुडे तया लागी. तो ओंकाराच्या बिंदुरूप अर्धमात्रेमध्ये निमग्न होतो. अशा प्रकारे त्याला शब्दाने वर्णन करता येत नसलेले सुख प्राप्त होते. म्हणून अशा सुखाचा अनुभव येण्याकरता शब्द आधीच मागे फिरतो. ऐसी ब्रह्मीची स्थिती जे सकळा गतीसी गती, तया अमूर्ताची मूर्ती होऊनी ठाके. अशी जी परब्रह्माशी एकरूप होण्याची अवस्था आहे, की जी सर्व सद्गतीसाठीही सद्गती आहे, त्या निराकार ब्रह्मस्थितीची हा मूर्ती होऊन राहतो. तेने बहुती जन्मी मागिली, विक्षेपांची पानिवळे झाडिली, म्हणून उपजत खोवे बुडाली लग्न घटिका. त्याने मागील अनेक जन्मात विक्षेपरूपी केरकचरा काढून टाकला, म्हणून त्याची लग्न घटिका त्याचा जन्म होताच बुडते. आणि तद्रुपतेसी सुलग्न लागोनी ठेले अभिन्न, जैसे लोपले अभ्रे गगन होनी ठाके. ज्याप्रमाणे ढग नाहीसा झाला म्हणजे तो आकाशाशी एकरूप होतो, त्याप्रमाणे ब्रह्मस्वरूपाशी त्याचे अभिन्नतेने लग्न लागते. तैसे विश्व जेथ होये, मागवते जेथ लया जाये, ते विद्यमानेची देहे जाहला तुगा. ज्याच्यापासून संपूर्ण विश्वाची उत्पत्ती होते, ज्याच्यामुळे विश्व चालते व ज्याच्या ठिकाणी विश्व पुन्हा लय पावते, असे जे ब्रह्म ते तो योगी याच देहाने होतो. श्लोक क्रमांक 46. तपस्विभ्योऽधिको योगी, ज्ञानेभ्योऽपि मतोऽधिकः, कर्मेभ्यश्चाधिको योगी, तस्माद्योगी भवार्जुन. अर्थ बघूया. योगी हा तपस्वी पुरुषाहून श्रेष्ठ आहे व शास्त्रज्ञात्यापेक्षाही तो श्रेष्ठ आहे. तसेच सकाम कर्म करणाऱ्यापेक्षाही तो श्रेष्ठ आहे. म्हणून हे अर्जुना, तू योगी होवी. जया लाभाची आशा करुणी धैर्य बाहूंचा भरवसा, घालीत षटकर्माचा धारसा कर्मनिष्ठ. ज्या वस्तूंच्या प्राप्तीच्या आशेने कर्मनिष्ठ लोक धैर्यरूपी बाहूंवर विश्वास ठेवून अध्ययन, अध्यापन, यजन, याजन, दान, प्रतिग्रह या षटकर्मांच्या प्रवाहात उडी घालतात. का जी एक वस्तू लागी, बाणूनी ज्ञानाची वज्रांगी, झुंजत प्रपंचेशी समरंगी ज्ञानीयेगा. ज्या एका वस्तूकरिता ज्ञानी लोक ज्ञानाचे चिलखत अंगावर चढवून विचाररूपी समरांगणावर प्रपंचाशी झुंज देतात, अथवा निलागे निसरडा तपो दुर्गाचा आडकडा, झोंबती तपिये चाडा जयाचिया. अथवा तपस्वी ब्रह्मप्राप्तीच्या इच्छेने
तपरूपी तुटलेल्या निराधार व निसरड्या किल्ल्यावर चढण्याचा प्रयत्न करतात. जे भजतीया भज्य ज्ञानिकांचे याज्य एवं जे पूज्य सकळा सदा. या प्रकारे जे भक्तांच्या भक्तीचा विषय आहे, जे यज्ञ करणाऱ्यांच्या यजनाचा विषय आहे, जे सर्व पूजकांच्या सदैव पूजनाचा विषय आहे, तो तेची तो आपण स्वये जाहला निर्वाण. जे साधकांचे कारण सिद्ध तत्व. जे साधकांचे साध्य आहे, जे सिद्धांचे स्वयंभू असे तत्व आहे, ते निर्वाण ब्रह्म तो योगी स्वतः शेवटच्या जन्मात बनलेला असतो. म्हणोनी कर्मनिष्ठा वंद्यू तो ज्ञानियासी वेद्यू तपसांचा आद्यू तपोनाथू. पै जीवन परमात्म संगमा जयाचे येणे जाहले मनोधर्मा. तो शरीरीची परी महिमा ऐशी पावे. म्हणून तो कर्मनिष्ठांना वंद्य आहे, ज्ञानवंतांनाही तो जाणून घेण्यास योग्य आहे. तसे तपस्वी लोकांमध्येही तो प्रमुख परमात्मा यांच्या संगमाच्या ठिकाणी त्याच्या मनाचे ऐक्य झालेले असते. त्यामुळे तो देहधारी असला तरी त्याला महान योग्यता प्राप्त झालेली असते. म्हणून या कारणे तू ते मी सदा म्हणे योगी होई अंतःकरणे पंडुकुमारा. अरे योगी ज्याला, हे अर्जुना, याकरिता मी तुला सदैव म्हणत आहे की तू अंतःकरणाने खरा योगी हो. अगा योगी जो म्हणजे तो देवांचा देव जाणीजे आणि सुख सर्वस्व माझे चैतन्य तो. अरे योगी ज्याला म्हणतात तो देवांचाही देव आहे असे जाणावे. तो माझे सर्वस्व सुख सर्वस्व आहे, तो चैतन्य रूप आहे. योगिनामपि सर्वेषां मद्गतेनान्तरात्मना श्रद्धावान् भजते यो मां समे युक्ततमो मताः. या ठिकाणी थोडं मागं पुढे झालंय बरं का. अर्थ, सर्व योग्यांमध्ये माझ्या ठिकाणी ऐक्य पावलेला जो श्रद्धावान अंतःकरणाने माझी उपासना करतो तो परमश्रेष्ठ योगी होय, असे माझे मत आहे. इति श्री भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्म विद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे आत्मसंयम योगो नाम षष्ठोऽध्यायः. या ठिकाणी आपण ओव्या बघूया. या 47व्या श्लोकाच्या. अगा योगी जो म्हणीजे तो देवांचा देव जाणीजे आणि सुख सर्वस्व माझे चैतन्य तो. अरे योगी ज्याला म्हणतात तो देवांचाही देव आहे असे जाणावे. तो माझे सुख सर्वस्व आहे, तो चैतन्य रूप आहे. जेठ भजता भजन भजावे हे भक्ती साधन जाणावे. ते मीची जाहलो अनुभवे अखंडित. ज्या योग्याला भक्ती करणारा भक्तीचा विषय आणि भक्तीची साधने हे सर्व अभेद अनुभवाने अखंडितपणे मीच झालो आहे. मग तयांभा प्रीतीचे स्वरूप बोली निर्वचे ऐसे नभे गातो साचे सुभद्रापती. हे सुभद्रापते अर्जुना, त्याच्या आणि माझ्या प्रेमाचे स्वरूप वर्णन करता येत नाही. तर असे जाण की तो म्हणजे प्रत्यक्ष मीच आहे.
तया तया एकवटलिया प्रेमा, जरी पाडे पाहिजे उपमा, तरी मी देहतो आत्मा हेची होय. त्या ऐक्य भावाच्या प्रेमाला जर योग्य उपमा पाहिजे असेल तर मी देह आणि तो आत्मा ही होय. ऐसे भक्त चकोर चंद्रे, बोलिले गुण समुद्रे, त्रिभुवनैक नरेंद्रे, संजयो म्हणे. त्या ऐक्य भावाच्या प्रेमाला जर संजय धृतराष्ट्रास म्हणाला, भक्तरूपी चकोरास चंद्राप्रमाणे असलेला सद्गुणाचा सागर, सर्व त्रिभुवनाचा राजा, अशा त्या श्रीकृष्णाने सांगितले. एथ आदिला पासुनी पार्था, ऐकिजे ऐशे ऐसीची आस्था, दुनावली हे यधुनाथा भाव सरले. तेथे अर्जुनाला पूर्वीपासून योगाचे वर्णन श्रवण करण्याची आस्था होती. ती पुन्हा दुप्पट वृद्धिंगत झाली असे भगवंतांनी मनात जाणले. की सावियाची मनी संतोषला, जे बोला आरिसा जोडला, तेने हरिखे आता उपलवला निरुपील. आणि ते पाहून श्रीकृष्णाच्या मनात सहजच आनंद प्रगटला, कारण आपल्या बोलण्याचे यथार्थ असे प्रतिबिंब ग्रहण करणारा जणू हा अर्जुन आरसा लाभलेला आहे. तेव्हा आता या आनंदाच्या भरात ते पुढील कथा सांगतील. तो प्रसंगो आहे पुढा, जेथ शांत दिसेल उघडा, तो पालविजेल मुडा प्रमेय बीजांचा. तो निरूपणाचा प्रसंग पुढील अध्यायात आहे. त्यामध्ये शांत रस स्पष्टपणे दिसून येईल. प्रतिपाद्य विषयाची आठवण मोकळी करून विस्तृत प्रकारे श्रोत्यांच्या अंतःकरणात पेरणी करून त्यांना अंकुरित करण्यात येईल. जे सात्विकाचे निवडते गेले, आध्यात्मिक खरपे निडारले, निडारले वाफे चतुर चित्तांचे, वरी अवधानाचा वाफसा, लाधला सोनयाईसा, म्हणून पेरावया दिवसा श्री निवृत्तीसी. या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराजांनी बरेच असे प्रसंग दिलेले आहेत, उपमा दिलेल्या आहेत, की तो निरूपणाचा प्रसंग पुढील अध्यायात येणार आहे. आणि कारण आता सत्वगुणांच्या वर्षावाने बुद्धिरूपी शेतातील पापविचारांचा वृक्षपणा गेला आहे आणि चतुर चित्तांचे वाफे सहजपणे तयार झाले आहेत. त्यावर पुन्हा श्रोत्यांच्या अवधानाचा सोन्यासारखा वापसा लाभला, म्हणून सद्गुरु निवृत्तीनाथांना सिद्धांत रूपी बीज पेरण्याची सदिच्छा निर्माण झाली. ज्ञानदेव म्हणे मी चाडे, सद्गुरूंनी केले कोडे, माथा हात ठेविला ते पुढे बीजची वाईले. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, ते बीज पेरण्यासाठी कौतुकाने सद्गुरूंनी माझी या ठिकाणी योजना केली आणि माझ्या मस्तकावर हात ठेवला आणि ते बीज उघडपणे सोडले. म्हणून येणे बोलिल येणे मुखे जे जे निगे, ते संतांच्या हृदयी साचेची लागे, हे असो सांगो श्रीरंगे बोलिले जे. म्हणून माझ्या मुखातून जे जे काही प्रगटेल ते सत्य आहे हे संतांना जाणवेल. असो आता श्रीरंग काय बोलले ते पुढील अध्यायात सांगेल. परी ते मनाच्या कानी ऐकावे, बोल बुद्धीच्या डोळा देखावे,
हे साठो वाटी घेयावे चित्ताचिया. ते अमृत मधुर शब्द मनाच्या कानांनी ऐकावेत. ज्ञानेश्वर महाराजांनी श्रोत्यांना म्हणजे आपल्या ऐकणाऱ्यांना अशी विनंती केलेली आहे की तुम्ही हे अमृत मधुर शब्द मनाच्या कानांनी ऐकावेत, बुद्धीच्या डोळ्यांनी पाहावेत, तसेच वक्त्याला चित्त द्यावे आणि त्याच्या बदली त्याचे शब्द घ्यावेत. अवधानाचे निहाते नेयावे हृदया आतंते, हे रिझवितील आयनिते सज्जनांची. ते शब्द अवधानाच्या हाताने हृदयाच्या आत न्यावेत. ते शब्द सज्जनांच्या मनाला निश्चितच समाधान प्राप्त करून देतील. हे स्वहिताते निवविती परिणामाते जीवाविती, सुखाची वाहती लाखोनी जीवा. आता अर्जुनेसी मुकुंदे नागर बोली जेल विनोदे, ते ओवियेचे प्रबंधे सांगे नमी. हे शब्द आत्महित प्राप्त करून देऊन शांत करतील, आनंददायी मोक्ष प्राप्त करून देतील आणि लक्ष लक्ष सुखाचे उन्मेष जीवनात निर्माण करतील. आता श्रीकृष्णाने अर्जुनास सहजपणे जे सर्वोत्कृष्ट ज्ञान सांगितले ते मी ओवी छंदाने सांगेन. हरि ओम तत्सत इति श्री ज्ञानदेव विरचितायां भावार्थ दीपिकायां आत्मसंयमन योगो नाम षष्ठोऽध्यायः. सर्वश्रेष्ठ ग्रंथराज सर्व सार्थ ज्ञानेश्वरीचा 6वा अध्याय भगवंताच्या कृपेने या ठिकाणी संपन्न झालेला आहे.